Kajal Kasit and welcome back to my channel. Welcome back to yet another vlog. तर हा vlog ट्रॅव्हलिंग vlog असणार आहे. आज दुपारी 3ची बस आहे. ऑफकोर्स ऐश्वर्या पण येणार आहे. अँड आय हॅव टू ड्राय माय हेअर. आणि मी ही कपडे नाही घालून जाणार आहे. आधी मी जेवण करणार आहे. आय हॅव टू पॅक अ लिटिल. गाईस 3 दिवसापासून मी फक्त पॅकिंगच करते 4 दिवसाच्या ट्रिप. आधी ऐश्वर्या इकडे येईन, मग आम्ही सोबत जाणार आहे स्टेशनवर. सो या हॅव्हिंग गाजर का हलवा इन द ब्रेकफास्ट आणि मग लंच वगैरे करून देन निघणार आहे. आत्ताच मला ऐश्वर्याचा मेसेज आला होता का बी ऑन टाईम, लाईक 3:25ची बस आहे, तर 3ला लाईक रेडी राहा म्हणून. वेअरिंग दिस आउटफिट. याच्यावरती आय एम वेअरिंग ब्लॅक हुडी बिकॉज खूप जास्त तिथं थंडी असणार आहे आणि रात्रीची पण थंडी वाजेल. फॉर दॅट अँड आय एम नॉट डन विथ माय स्किन केअर, सो आय विल डू दॅट फर्स्ट. बस ॲक्च्युली 3:25ला येणार होती, पण ते सायकलच्या दौऱ्यामुळे दॅट्स नॉट पॉसिबल. तर बस 3:30ची बस 5 वाजता येणार आहे. या इट्स टू लेट. काजलच्या मम्मीने आशीर्वाद दिलाय जोडीदार भेटू दे. नाही गाईज, ऐश्वर्याला बघून आशीर्वाद दिलाय मम्मीने. खरं तर ऐश्वर्याने म्हणावं घ्यावं. गाईज आम्हाला तिथं तो बोलला होता थांबणार आहे, तर तिथं जाऊन थांबला एकदम लास्टची बस. गाडी घेऊन त्याच्या पुढे लावायची. Guys, Aishwarya is getting emotional. I am happy but 1-2% थोडंसं हे व्हायचं. मला रूम आहे. चल गाईज खाली जाऊन हे करणार आहे का व्हॉइस ओव्हर का असं? नाही बोलणार. व्हॉइस ओव्हर नाही येत आता ब्लॉग मध्ये. मला व्हॉइस ओव्हर नाही येत. आम्ही जेवायच्या ब्रेकसाठी थांबलोय. आखी बस खाली उतरली, काजल पण खाली उतरली, पण तिने जेवायची बॅग वरतीच ठेवली. इतक्या एक्साइटमेंटमध्ये धावत पळत बिचारी गेली. सो आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलोय आणि ऑफकोर्स आम्ही इथलं खाणार नाही बिकॉज हेल्थ कॉन्शियस येस मम्मी ने बहुत खाना बना के दिया है गाइस. ढीक भर खाना दिया है. हां 4 दिन के डिप्ले 10 दिन का खाना दे. अजून एक भाजी आहे. आम्ही सगळे इथे आता जेवायला बसलोय. येस रील बनूया. तर आमचं जेवण खाऊन सगळं झालंय अँड वी आर बॅक टू आवर बस. इथे आम्ही गप्पा मारत बसलोय. एक रील शूट करून झोपणार आहे. सगळ्यांना झोप आली एकतर. की जगह क्या है? रात भर काम कर रहा है, वापस जाना है, काम करना है, अटेंड करना है. नहीं बिल्कुल मेरे को सीट दो, नहीं तो मेरे को वापस छोड़ के 4 रुपए देने पड़ेंगे. दे दो तो बात करके बैठा हूँ मैं. बात करिए, पूछो इनसे बात करिए. मालूम है 1500 रुपए. अरे तो छोड़ यार भाई, मैं रोज जाता आता हूँ मेला में कई बार. मैं इंदौर का यहाँ से वहाँ तक पूरा सबको जानता हूँ. तुम्हारा है पीतमपुर ना है कहाँ में कोई बाहर का थोड़ी हो गया. नहीं मेरे को सीट दिला तुमने तो मेरे को वापस छुड़वा. चलो अभी छोड़ने नहीं जाऊंगा भाई. चल आगे चल. यही जहाँ भी पुलिस सामने दिखा नहीं मुताबिक नहीं काटेंगे. नहीं तुम जहाँ आगे चल. मैं पुलिस वाले को फोन करके मैं मंत्री को लगा दे भाई. नहीं मेरे को क्यों तुमने बोला नहीं बिठाया. तो मैं उतार तो रहा हूँ. अरे भाई उतार रहा तो यहाँ उतारोगे. यहाँ से वहाँ जित मारा के जाऊँगा 2-3 किलोमीटर. सर जी पुणे में मेरे को सीट दे. मैं पहली बात जानता नहीं. नहीं है नई सीट देगा तो मैं उतरूंगा भी नहीं और कुछ नहीं. और जाने दो आगे जाने दो. देखो क्या होता है तुम्हारा.
तुम किससे समझ रखा है क्या? हमको गाड़ी में बिठा लेते हो ना, यहाँ से 2-3 किलोमीटर आगे लेके आते हो ना। मैं कंपनी में ड्राइवर हूँ, मैं तो बाहर जैसा साइड में नहीं चल रहा, कंपनी की गाड़ी चलाता हूँ। कितने रुपए दे रहा है आप सीट की? कितने दे रहा हूँ वो छोड़, मेरे को सीट तुम चाहिए। बताओ कितने दे रहा? सीट दे रहा हूँ, बोलो कितने दे रहा? बात कर रहा ना तुमने, 400 बोला ना, 400 बोला। 800 रुपए में सीट दूंगा यहाँ पे। नहीं, मेरे को सीट चाहिए। हेलो पैसेंजरों, देखो ऐसे दादागिरी कर रहे हैं ये लोग, है ना? बिठा लिया ना यहाँ तक, द्वारका से लेके आए ना। जरा सचेत हो, मेरे को नंबर दो इसका, मैं 12 बजे आता हूँ। मेरे को यहाँ तक बिठा के लाइन चुतिया बना रहा है, सीट देता हूँ। मुझे सीट देना, अगर नहीं सीट दिया ना तो आगे तुम्हारे मालेगांव तक तुमको जाने नहीं दूंगा और मैं रोक बोलूंगा गाड़ी। सीट देख के क्यों बोला तुमने? मुझे सीट चाहिए, मैं सीट देख के बोलता। और तुम द्वारका से यहाँ तक क्यों लेके आ रहे मुझे? सीट 400 रुपए में सीट दूं मैं यहाँ पे? 400? अरे 500 ले चल, 500 को मुझसे बोला सीट मेरे को चाहिए ना, मैं गाड़ी आने नहीं आगे नहीं जाऊंगा। दादागिरी कर रहे गाड़ी और मैं देखो बिठा के, जरा पुलिस को लगा दो फोन, बुला लो। ये दादागिरी कर रहा है। मेरे को सीट नहीं दिया तो मैं मालेगांव तक तुमको परेशान कर दूंगा। मेरी इज्जत कर रहा है, पागल समझ रहा है? मेरी इज्जत कर रहा है तो भैया क्यों बिठाया और द्वारका से यहाँ तक लेके आ रहा, मैं चिल्ला रहा हूँ। पागल समझ। वो मराठी बोला, हिंदी बोला, सगळं बोला, निमाडी बोला, तुम्ही सगळं बोला, मला सगळं येते। अरे तुमचे 2,500 है तो पण ये क्यों बोल के ले रहा सीट है और मुझे द्वारका से यहाँ तक लगा के आगे चलो। अरे नहीं दिए भाई, बिना मतलब दादागिरी कर रहा है। रात में यहाँ कैसे छोड़े गए? दादागिरी कर रही है फालतू। तर आम्ही आता परत वॉशरूमला थांबलोय, पण जी भांडणं बघायला भेटली आहेत ना ट्रिपच्या सुरुवातीलाच, दॅट वॉज व्हेरी फन. बट या सकाळपर्यंत पोचून जाईल, लाईक 9 वाजता. खूप जास्त लेट झालंय तसं. सो आय एम इन द मोस्ट क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया विच इज इंदोर. आम्ही पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी इंदोरमध्ये पोहोचलो आहे. अँड खूप डेव्हलप सिटी आहे. एव्हरीवन इज रिच राईट हिअर. सो या आता थोड्या वेळामध्ये आम्ही उज्जैनला पोहोचेल अँड फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही मंदिरात जाणार आहोत. काय झालं गाईस, एक कॅट 4 जणांमध्ये खेळतात. आम्ही पोरी आहे, आम्ही 6 जणांमध्ये. मला आता कळलंय, मला आता समजलं हे 4 जणांमध्ये. मला पण कार्ड बाद उचलायचं कसं ते सांग ना. चालतंय का तुला? चालत नसेल तर दुसरं घे. आणि जोकर आल्यास काय करायचं? मला नाही आलाय. हा चालतंय का बघ. गाईस ऐश्वर्याने ते 8 दे ना मला. अगं हे मास्टर कार्ड आहे आणि आता आपण नाही का सिम्बॉल्स नुसार नाहीत खेळायचं. आता आपण फक्त नंबर्स नुसार खेळायला वाटते. मग आता 8 कोणासोबत पण आलं, सपोज तुला 5 तुझ्याकडे 7 ची पेअर झाली, के ची पेअर झाली, पण तुझ्याकडे 5 आहे. पण मग तुला 8 आलं ना, 8 मास्टर कार्ड आहे. हा बरं, आता कळलं. तुम्हाला 5 पत्ते दिले, 6 कश काय हिच्याकडे? 7 जणी का आणली नाही तू? म्हणलं तुम्ही एक कॅट 4 जणांमध्ये घेतात. मोठे गेम आम्हाला काही झेपत नाही. काहीच गेम नाही यार. आता कळलं, परत पीस. वेलकम टू उज्जैन. उज्जैन कल फॉर उबर कैब. कोई भोली वाली लड़कियों को देख के कैब नहीं दे रहा था गाइस. हाय गाइस. काल भैरवला जायला पण अशी रिक्षा ठीक आहे. हा तेव्हा तर बॅगा पण नसणार सोबत. हो हो. इथं वैभव यायचंच होऊन जाणार. हो. वी आर पॅक्ड. गाइस आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आहोत. दिस इज वॉट आर रूम लुक्स लाईक. आणि
मला पूर्ण टेरेस वरती दिले बिकॉज दे नो दॅट की आमच्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होणार आहे. आता सगळ्यांचा कॉन्टेंट क्रिएटर आतमधला बाहेर निघतोय. गाइस दिस इज व्हॉट आवर रूम लुक्स लाईक. ह्यांनी परत राडा केला इथे. वेअरिंग दिस ड्रेस. आधी मी तो मला व्हाईट कलरचा घालणार होते बट या सगळ्यांनी सजेस्ट केलं की हा वाला घाल. तो मी आता हा वाला घालते. उद्या लाईक तो ओंकारेश्वर मध्ये बोट मध्ये घालते. तर आय एम रेडी. आता आमचं इथे नाश्ता चाललाय. तसं तर आम्ही जेवण चाललंय. नाश्ता काष्टा पिटूस पर्यंत 4 दिवसाचं आम्ही जेवण आणलं. गाईज आमच्या तिघींचं मी सगळ्यात सेकंडलाच आंघोळ करून मला सगळ्यात आधी झालंय. आणि ह्या बघा, हा बघा, ह्या तिचं झालंय तरी ती आपली उगाचच आपली थांबली इथे. आता आम्ही काल भैरवच्या मंदिरात चाललोय अँड ह्याच्या सगळ्या पोरी आहेत. त्यांना वेळेचं अजिबात भान नाहीये. शिकलेल्या आहेत तरी पण हे वेळेचं अजिबात भान नाही ठेवत. ऐश्वर्या जी आपली कॉन्टेंट केली तिला कळत पण नाही की आपल्याला लेट झालंय. आय एम गोइंग ऑन माय फर्स्ट 2026 ट्रिप विच इज उज्जैन. आणि हे माझं लाईक फर्स्ट काय आहे ज्योतिर्लिंग आहे. ते पण गर्ल्स ट्रिप होती. फर्स्ट टाइम बसमध्ये बसले. फर्स्ट टाइम गर्ल्स ट्रिपवरती आली आणि माझी मम्मी हा बोलली आहे म्हणून आले. तर थँक्यू मम्मी. तर आज आम्हाला असं वाटलं आमचं खूप पुण्यामध्ये दर्शन होईल. तर नाही गाईस, देवाने आमच्यासाठी सावली आणली. बघताय ना किती पुण्य केलं असेल ना आपण. खूप पुण्य केलं. मेन तर चांगल्यासाठी रूम पासून ते इथपर्यंत रिक्षा गेली होती. पुढे खूप जास्त गर्दी होती पण आता आम्ही चालत चाललोय सगळेजण. गाईज मी सेपरेट झाली होती. गाईज 1 तासात आम्ही अर्धी लाईन क्रॉस केली. 1 तासात हा. तरी पुढे आता सुट्टे असं चेंगरा चेंगरे नाहीये. आमचं दर्शन वगैरे होऊन आम्ही परत रूमवर चाललोय. दर्शन इतकं खतरनाक झालंय. इतक्या काय काय गोष्टी घडल्या आहेत आमच्यासोबत. रूमवरती चढली होती एकदा नाही 2दा. हॅव्हिंग गन्ने का जूस 20 रुपये बडा गिलास 20 रुपये. बॅक टू आवर हॉटेल. आमचं अजून जेवणच संपलं नाही घरचं. सेकंड टाइम आहे. सगळे आतमध्ये रेडी होत आहेत. सगळे साडी घालत आहेत अँड आय एम नॉट वेअरिंग साडी बिकॉज आय कांट कॅरी साडी एस्थेटिकली. मला खूप जास्त असं ते झंझट वाटतं म्हणून मी आणली नाही. अँड आजचं जे दर्शन होतं ते खूप जास्त किओटिक होतं ॲज पर मी बिकॉज खूप जास्त गर्दी होती. काहीच अरेंजमेंट नव्हती. मंदिर मधले जे लाईक स्टाफ जो असतो तो तिथं काहीच अरेंज नव्हता करत. आधी 7 लाईन्स होत्या. जेव्हा त्या बॅरिगेटमध्ये जातो तेव्हा असे 3 लाईन्स होत्या. तर 7 लाईनच्या 3 लाईन केल्यात एका ह्याच्यामध्ये अँड विच वॉज सो इरिटेटिंग. मी माझ्या ग्रुपमधनं सेपरेट झाली. माझी ओढणी एकीकडे, मी एकीकडे, ऐश्वर्या एकीकडे आणि मी तिथंच सगळ्यांपासून सेपरेट झाली. अँड विच वॉज लाईक भीती तर नाही मला वाटत होती बट आय वॉज लाईक की यार क्या होगा. बट थोड्या वेळानंतर मग मी जेव्हा ग्रुपवरती मेसेज वगैरे केला मग त्यांनी मला कॉल वगैरे केले आणि टिल दॅट टाईम मी एका फॅमिलीसोबत होते अँड नो वन. खूप रशमध्ये होते सगळे बट आय वॉज स्टील सेफ. बट इथं अरेंजमेंट खूप चांगली नाही आहे बिकॉज असं काही स्टाफ गर्दीला हँडलच करत नाही आहे. सो आणि त्यात आज लाईक जास्त ऊन होतं. एकदम असं आभाळ वातावरण होतं म्हणून आम्हाला जास्त लाईक त्रास वगैरे नाही झाला आहे. जर ऊन असेल तर खूप जास्त त्रास झाला असता. आम्हाला लिटरली 2 तास लागलेत दर्शनासाठी. हाफ लाईन तर लाईक हाफपेक्षा लाईक कमी 30% लाईन तर लाईनला तर 1 तास लागला होता. अँड
आय विल सजेस्ट यू की जेव्हा पण तुम्ही लाईनीमध्ये असाल तर ते जे बॅरिगेट्स आहेत त्यांच्या साईडला राहावा, कारण की जर तुम्ही मधल्या लाईननी जासाल तर खूप जास्त अशी चेंगराचेंगरी होती. तुम्ही जर गर्ल्स येत आहे तर आय विल सजेस्ट की तुम्ही सकाळचंच दर्शन घ्या. सकाळची थोडी गर्दी कमी होती. आमची बस काल खूप लेट झाली होती म्हणून आज आम्ही लेट पोचलो, तर लेट दर्शन झालं आमचं. तर आय विल सजेस्ट दॅट जर तुम्ही गर्ल्स येत असाल तर प्लीज सकाळचे या. आज आमचं लाईक महाकाल आणि आता आम्ही उज्जैनच्या मेन मंदिरमध्ये चाललो आहे. आणि उद्या आम्ही लवकर उठून एक गाडी केली आहे प्रायव्हेट विच इज फॉर ओंकारेश्वर. आणि ओंकारेश्वरला आम्ही दर्शन वगैरे करणार आहे आणि ती गाडी लाईक आमचं लगेज वगैरे कॅरी करेल अँड ते ओंकारेश्वरनं आम्हाला इंदोरमध्ये सोडणार. ऑल्सो की जर तुम्ही इथे येत असाल तर आय वुड सजेस्ट की थोडं लवकर करा बिकॉज खूप जास्त गर्दी होते. अँड या जर तुम्ही थंडीच्या मोसममध्ये असाल खूप जास्त थंडी आहे. दुपारची पण खूप जास्त थंडी वाजत होती आम्हाला आणि त्यात जास्त असं आभाळ वातावरण होतं. ही नॉर्मल जी एअर आहे यांची हीच खूप थंडगार आहे आणि ऑफकोर्स क्लीन आहे. लाईक 300 AQIमधनं मी लिटरली 70-80 AQIमध्ये आले अँड विच फील सो फ्रेश. Guys, the artist. This is our hotel. आणि आय विल रिअली सजेस्ट की तुम्ही ह्या हॉटेलमध्ये या. आमची इथे चाय पे चर्चा चालली आहे. उद्या सकाळ हे चहावाले 5 वाजता रेडी राहणार आहेत. ही त्यांची बोली आहे. 5 वाजता रेडी राहणार आहेत. हे जे चेहरे आहेत ना हे जे चेहरे आहेत ना हे 5 वाजता रेडी राहणार आहेत. काहीच विषय झाला इथे. विषय छोट्या छोट्या शिवलिंगनी एक मोठा शिवलिंग तयार केला आहे. आता आम्ही सगळे कॉरिडॉरमध्ये आहेत. सगळ्यांनी साडी घातली म्हणून ते खूप स्लो चालत आहेत. बाकीचे मेंबर्स आहेत ते बाहेर ते टिक्का लावायला गेलेत आणि वी आर एक्सप्लोरिंग कॉरिडॉर. हो पण हा जो शो आहे त्याचे साऊंड्स एवढे नीट नाहीत. काहीच ऐकू येत नाही आहे खरं तर. स्टोरी आहे पण ऑडिओ क्लिअर नाही आहे स्टोरीचं. जसं आमचं असतं. दर्शनाच्या लाईनमध्ये होतं ना आम्हाला कळलं की आरती 9:30ला नाही 10:30ला आहे म्हणून आम्ही इथे सगळे बसलो आहोत फक्त गेस करून. आम्हाला ChatGPT तो काही बघा पण आम्हाला उत्तर देत नाही पण आम्ही गेस करून बसलोय. खूप आज सकाळपासून लय काय मिस झालंय. आरती तर नाही करायचंय. हा हे नाही करायचं. हे करायचंच आहे. आमचं दर्शन वगैरे झालंय म्हणून आता आम्ही जेवायला आलोय. आफ्टर फ्रिकिंग ऑल डे आता कळते हिने साडी उलटी घातली. उलटी घातली हिने साडी. हे इथले धारे सगळं झालं. मला म्हणला की आपके बाल है ना मेरे नाक में जा रहे हैं ना तो मैं हटाऊ गया. मला हटवून दिलं. देवाच्या दारात ऐश्वर्या काही कांड करून आणलाय. असं काही नाही. देवाला वाटत नाही का मी बडशेप खाऊ. उद्या आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे. तो व्लॉग दुसरा असणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट अँड दॅट्स इट फॉर टुडे गाइस. इफ यू एन्जॉय द व्हिडिओ डोंट फॉरगेट टू हिट दॅट लाईक अँड सबस्क्राइब टू माय चॅनल अँड टिल देन आय विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. असं कुठे असतं का भाई. स्वतः